आणि TV9 पोल स्टार्ट एक्झिट पोलनुसार पुण्यामध्ये भाजपचे मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर। पोलनुसार भाजपचे मुरलीधर मोहोळ या ठिकाणी आघाडीवर, रवींद्र धंगेकर या ठिकाणी पिछाडीवर, तर वसंत मोरे वंचितचे हे देखील पिछाडीवर। पुण्यातला हा एक्झिट पोल आपण बघतोय। मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर दिसतात, भाजपचे रवींद्र धंगेकर पिछाडीवर आहेत, तर वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीचे ते देखील पिछाडीवर दिसतात। मुरलीधर मोहोळ हे स्वतः आता आपल्या सोबत आहेत। मुरलीधर मोहोळ, पहिल्यांदा आपलं अभिनंदन। या एक्झिट पोलनुसार तुम्ही आघाडीवर दिसतायत, याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया? मला असं वाटतं की जे मी प्रचाराच्या काळात जे नेहमीच बोलत होतो की पुणेकर हे विचाराला मत देतात, विकासाला मत देतात। या शहराचं भविष्य नेमकं कोणाच्या हातात सुरक्षित राहील, या देशाचं नेतृत्व कोण करेल, हे सगळे विषय पाहता पुणेकर यालाच मतदान करतात। त्यामुळे मोदीजींवरती विश्वास ठेवून मला असं वाटतं की पुणेकरांनी हा कौल दिलाय। त्यामुळे पुणेकर जनतेला मनापासून मी धन्यवाद देईन। गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारने पुण्यासाठी केलेलं काम, हजारो कोटींची पुण्यामध्ये केलेली विकास कामं, त्या निधीची तरतूद, राज्य सरकार म्हणून 2014 पासून 2019ला 5 वर्षाच्या काळात देवेंद्रजींचं आणि युतीचं सरकार आणि आत्ताचं महायुतीचं सरकार, 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून महापालिकेतले आम्ही सत्ताधारी म्हणून आम्ही केलेलं काम, मला असं वाटतं हे सगळं पाहता आम्हाला विश्वास होता की निश्चितपणे पुणेकर जनता हे आमच्या सोबत आहेत। आणि तो विश्वास मला असं वाटतं की या सगळ्या जे काही एक्झिट पोलच्या माध्यमातून जे निकाल येत आहेत, जे दिसत आहेत, त्यानंतर तो निश्चितपणे तो खरा होईल असं नक्की वाटतं। मुरलीधर मोहोळ, मात्र तुम्ही जे विकासाचं चित्र पुण्यामध्ये सांगता, पण तसं काही महाराष्ट्रात दिसत नाही। महाराष्ट्रामध्ये साधारणतः महायुती आणि महाविकास आघाडी 50-50 दिसते। उलट महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा 3 जागा जास्त या अंदाज यामध्ये दाखवण्यात आलाय। म्हणजे महायुती 22 आणि महाविकास आघाडी 25। मी आता वेगवेगळ्या हो मी पाहतोय, मगाचपासून मी अनेक वेगवेगळ्या चॅनेल्सवरती दाखवले जाते। काही ठिकाणी 35 सुद्धा जागा महायुतीला राज्यामध्ये NDAला दाखवल्या जातात, काही ठिकाणी 30 आहेत, काही ठिकाणी 35 आहेत। आपल्या इथे मला असं वाटतं काहीतरी 26 का 24 काहीतरी दाखवतात। त्यामुळे हे सुद्धा सगळे अंदाजच आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे त्या जागा आमच्या मागच्या वर्षी ज्या आमच्या जागा होत्या त्याच्या जवळपास आम्ही नक्की जाऊ असा मला विश्वास वाटतो। उदय सामंत, हाच मुद्दा घेऊन पुढे भाजपला यामध्ये 18 जागा आमच्या पोलमध्ये दाखवण्यात आल्यात आणि ठाकरेंना 14, म्हणजे जे काही 25 वर्षाची युती किंवा जे काही